तर तुम्ही पाहणी करणार असता या संदर्भात? हो, आमची लोक आहेत, मी तुम्हाला तेच सांगितलं, 24 तास आता विजिलन्स राहणार. सावंतवाडी असेल, जिथे जिथे निवडणुका आहेत, वेंगुर्ला असेल, सगळीकडे जिथे जिथे निवडणुका आहेत, ही निवडणुकीची पद्धत थांबली पाहिजे. लोक नगरसेवक एकदा तिकडे गेले आणि त्यांच्या डोक्यामध्ये राहिले, अरे ह्या घरात आम्ही पैसे दिलेत, मग कसला रस्ता मागतोय. ते रस्ते कधीच बनणार नाहीत, त्याच्या भ्रष्टाचारच होणार. रस्त्यामधून मला काहीतरी मिळावं, ह्याच्यातूनच घर चालणार. कसला विकास आपण मागणार? मग लोक आपण काय दाखवतोय? हा प्रकार थांबला पाहिजे जिल्ह्यामध्ये, म्हणून हे मी केलेलं आहे. हे जर थांबलं नाही तर आम्हाला अजून करावं लागेल. साहेब, भारतीय जनता पार्टीकडून इकडे आले की केसरकरांच्या नावाने म्हणजे ते आमच्या सोबत आहेत तशी दिशाभूल केली जाते. तिकडे सुद्धा दादाच्या नावाने दिशाभूल केली जाते. या घटनेकडे तुम्ही कसं पाहता? आम्ही युती करायला, जसं मी माझ्या मनोगतात सांगितलं, सन्माननीय केसरकर साहेब 21 तारखेपर्यंत ते आग्रही होते. कोण माणूस सांगतो 21 तारखेला शेवटचा दिवस होतो फॉर्म मागे घ्यायचा. त्यांनी काय सांगितलं की आज पण जर ते युती करतील तर मी माझा फॉर्म मागे घेईन. मी माझ्या उमेदवारांना सांगून ठेवलं. कोण एवढा मनाचा मोठेपणा दाखवतं? आणि नंतर गरज जेव्हा नव्हती तेव्हा आमच्या सोबत नाही. आणि आता मतं मिळवायला तुम्हाला जर यांची गरज लागत असेल, ज्येष्ठांची गरज आहे, जसं केसरकर साहेब असतील, राणे साहेब आहे, लोक सगळं बघून आहेत, ते बरोबर मतदान करतील. इकडे सावंतवाडीला सन्मान्य केसरकर साहेबांचा मान राखला जाईल. तिकडे आम्हाला माहिती आहे लोक काय करणार आहेत ते. आम्ही लोकांचा आशीर्वाद मागतोय. आम्हाला एक चांगलं शहर, डेव्हलप शहर, उद्याच्या 21व्या शतकातलं शहर आम्हाला लोकांना देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पण हे जर प्रकार होत राहतील, लोकांची दिशाभूल करतील, काही लोक फसतील, तर शहर तिथल्या तिथेच अडकून बसेल. ते अडकू नये म्हणून हा आमचा सांगायचा प्रयोग आहे.